स्वराज्याचे संस्थापक शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी 8 वर्ष स्वराज्याची धुरा त्यांनी जिंजीवरनं चालवली, ते शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका, यांनी 7 वर्ष 1700 ते 1707 यांनी औरंगजेबाशी लढा दिला. त्या करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज जनसंवाद यात्रा ही सोलापूरला आली. आजच्या या जनसंवाद यात्रेसाठी इथं उपस्थित असलेले महाराष्ट्रातून आलेले, राज्यातून आलेले सर्व मराठा समाजाचे समन्वयक, इथं उपस्थित सर्व सोलापूरचे बंधू भगिनींनो, अतिशय आनंद होत आहे मला की मला माझा शिवशाहू दौरा आठवतो. 2013ला त्या शिवशाहू दौरा आम्ही काढला होता, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने मराठा समाजाला अण्णासाहेब पाटलांच्या नंतर, किंबहुना अण्णासाहेब जावळेंच्या नंतर आणि ज्यांनी ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं, त्याच्यानंतर जर मराठा समाजाला आरक्षण मिळावा तो उठाव झाला, तो उठाव हा शिवशाहू दौऱ्याच्या माध्यमातून झाला होता. आणि त्याचा समारंभ हा सोलापूरला झाला. आणि त्याची दुसरी आठवण, जो हा मागचा फोटो बघता तुम्ही, हा बरोबर 6-7 वर्षाच्या शिवशाहू दौऱ्याचा वेळीचा फोटो आहे. तडफदार असं मी बघत होतो या चित्रात. तेवढा तडफदार आता आहे की मी मला माहित नाही, पण निश्चितपणाने एक वेगळी मॅच्युरिटी, सगळ्यांना घेऊन जाण्याची एक स्वभाव, आणि कुठला विषय हाती घेतला तर तो मार्गी लावण्याचा एक स्वभाव माझ्यात आता निश्चित निर्माण झाल्याचं म्हटलं तर ज्यावेळी 5 मेला मराठा समाजाचं आरक्षण उडून लावलं सर्वोच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की याच्या पुढे मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये, मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे. हे वाक्य सर्वोच्च न्यायालयाचे. आणि आपण आरक्षणाचे मोर्चे काढतो. आता आपण आरक्षणाच्या बद्दल चर्चा करतो, आरक्षणाच्या विषयी प्रबोधन करतो, पण खरं आपण समजून घ्यायला पहिला या मिनिटाची परिस्थिती ही आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की तुम्ही सामाजिक मागास नाहीये, तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही, तुम्ही पुढारलेला वर्ग आहे, फॉरवर्ड क्लास, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे संभ्रमाने पडलो, सगळे मराठा समाजाचे समन्वय म्हटले आता पुढे काय करायचं. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च, त्याचे विरोध कोण जाणार. त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय, हायकोर्टाने आपल्याला सांगितलं होतं की एवढं एवढं तुला आरक्षण मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने उडवल्यानंतर विशेष मग काय करायचं. आणि म्हणून सगळे सकल मराठा समाजाचे सगळे लोक एकत्र आले. आम्ही सगळेजण बसलो, सगळ्यांनी मला विनंती केली, राजे तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही नेतृत्व करा.
तर त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी काही नेतृत्व करणार नाहीये, मी मराठा समाजाचा सेवक आहे आणि बहुजन समाजाचं नेतृत्व करतो. बघा मी मराठा समाजाचा सेवक आहे, पण नेतृत्व मी बहुजन समाजाचा करतो. मी शिवशाहूचा वंशज आहे. मी नुसतं एकतर मराठ्यांसाठी नुसतं पुढे जात असं नाही, पण निश्चित माझी जबाबदारी आहे मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला अन्याय होता कामा नये. त्याला कारणच आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी नुसतं मराठ्यांचं स्वराज्य निर्माण केलं नाही. शिवाजी महाराज म्हणतात माझ्या महाराष्ट्रात, त्यावेळी महाराष्ट्रात नाही पण आत्ताचा महाराष्ट्र, जो या महाराष्ट्राच्या मातृभूमीत राहतो, जो माझा रयत आहे, त्या रयतेचं स्वराज्य हे 18 पगडचा 12 बलुतेदारांचं. 200 वर्षाच्या नंतर शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना लक्षात हेच आलं की आपण शिवाजी महाराजांचा आदर्श, शिवाजी महाराजांचा विचार पुढे न्यायचा असेल तर हे जे लोक वंचित आहेत, जे लोक शोषित आहेत, या शोषितपणा यांचा वंचितपणा जर काढायचं असेल तर आपल्याला आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि म्हणून इतिहासात पहिल्यांदा जर भारतात कोणी आरक्षण दिलं असेल तेही 50% आरक्षण ते करवीर संस्थांमध्ये कोल्हापूर राज्यात शाहू महाराजांनी 50% आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि हे मुद्दा मला इथं सांगायचं की मराठा समाजाला सुद्धा त्या बहुजन समाजामध्ये घेतलं आणि 50% आरक्षण दिलं. हेतू काय होता त्या दोघांचा? स्वराज्य असेल किंवा बहुजन समाज असेल, ही सगळेजण जे इथं राहतात एकाच छताखाली सुखाने आनंदाने राहायला पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळी आरक्षण दिले. आज काय परिस्थिती आहे? 30% श्रीमंत मराठा वर्ग सोडून द्या, पण आज 70% गरीब मराठा वर्ग हा आज विकासापासून वंचित आहे. शिक्षण नाही, नोकऱ्या नाही, यांच्याकडे कोण लक्ष देणार? आणि म्हणून मी काय ठरवलं, आज नाही 2007 पासून मी जे बाहेर पडलोय, 2007 पासून मी एकच म्हणतोय की जो शिवशाहूचा विचार आहे, आज तुम्ही बहुजन समाज आरक्षण त्यावेळी दिलं तर मराठा, गरीब मराठा समाजाला परत एकदा त्या प्रवाहात कसा आणता येईल, हा माझा दृष्टिकोन होता. आणि हे सगळ्या गोष्टी हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुमचं आता आरक्षण उडवलेलं तर काय करायला पाहिजे. मगाशी मला वाटतं विनोद साबळे किंवा माऊली पवार बोलत होते, त्यावेळी त्यांनी कोणीतरी बोलून दाखवलं किंवा ते आपले वकील बोलत होते की भोसले समितीचा अहवाल म्हणजे गायकवाड कमिशनच्या ज्या त्रुटी असतील ते भोसले समिती नेमली गेली. भोसले समितीने सर्वात सांगितलं होतं की तुम्ही ह्या जो सुप्रीम कोर्टने जो निकाल दिला ह्याच्यात काय चुका झाल्यात, काय दुरुस्ती करायला तुम्ही सांगा. ते सांगायच्या अगोदर आम्ही वकिलांची मिटिंग घेतली. वकिलांनी सांगितलं समजावून मुख्यमंत्र्यांना, मराठा समाजाचे सर्व समन्वयक तिथे उपस्थित होते आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की पहिल्यांदा जर राज्याने जर काय करायचं असेल तर तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करा. आता रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्याचिका दाखल ज्या तुम्ही करता त्यात कमीत कमी 6 महिने लागतात तुमचा नंबर लागायला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की 6 महिने आम्ही काय नुसतं गप बसायचं का? काय करायचं 6 महिने? 6 महिन्यात 1 वर्ष झालं, लोक विसरून जातील का? लोकांच्यावर अन्याय किती होणार? म्हणून बस 1 वर्षानंतर निकाल लागला. 1 वर्षानंतर काहीतरी XYZ निकाल लागला. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वेक्षण करावं लागेल. काय सर्वेक्षण करावं लागेल? आपण सामाजिक मागास आहोत. मूळ मुद्दा लक्षात घ्या. मला या जनसंवाद यात्रेतून काय सांगायचंय की तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आत्ताची स्टेटस काय, राज्याची जबाबदारी काय, केंद्राची जबाबदारी काय. तर राज्याची ही जबाबदारी आहे, राज्याची ही जबाबदारी आहे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
जोपर्यंत रिव्ह्यू पिटिशन चालू आहे चालू राहून दे. तुम्ही पहिल्यांदा मागासवर्गीय आयोग नेमा. मागासवर्गीय आयोग नेमल्याशिवाय तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करता येत नाही. आणि मागासवर्गीय आयोग जर तुम्हाला नेमता येत नसेल त्याचा रिव्ह्यू पिटिशनचा निकाल द्यायचा आहे मग तुम्ही समिती स्थापन करा. समिती स्थापन करून तुम्ही सर्वेक्षण करून घ्या. सर्वेक्षण करायला 6 महिने जाणार आहेत, कमीत कमी 6 महिने. आणि मग 6 महिन्याचं सर्वेक्षण झाल्यानंतर मग पुढचा टप्पा आहे की आपल्याला सामाजिक मागास आपण आहोत का. तो पण राज्य सरकार काय म्हणतंय, निकाल लागला 50%च्या वर आपल्याला आरक्षण मिळत नाही. 50%च्या वर आपल्याला आरक्षण मिळत नाही म्हणून केंद्राची जबाबदारी. आता आपली जबाबदारी संपली. म्हणून मी दोघांना सांगितलं राज्याची जबाबदारी राज्याची, केंद्राची जबाबदारी केंद्राची. तर राज्याची जबाबदारी काय समजून घ्या. मी काय म्हणतोय, राज्याची जबाबदारी आहे की तुम्ही आम्हाला सामाजिक मागास सिद्ध करा बस. आणि सामाजिक मागास सिद्ध करत असेल मागासवर्गीय आयोग तयार करा. तेव्हा कसं समिती करतो पण सर्वेक्षण करून टाका. आता केंद्राची जबाबदारी काय, केंद्र काय म्हणते, केंद्र म्हणते आम्ही राज्याचे अधिकार दिले. राज्याला 105 वेळा घटना दुरुस्तीत राज्याला अधिकार आम्ही दिले. राज्याला अधिकार दिले म्हणजे राज्य अधिकारला दिल्यामुळे राज्य आरक्षण देऊ शकते. आता पण परत बॉम्ब ह्याच्यात आहे हे दोन पुढारी, दोन विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी पक्ष एक बोलत नाहीत, लोकांना फरक करतात. फॅक्ट ही आहे की 1992 ला इंदिरा साहनीची केस खटला चालू होता आणि इंदिरा साहनीच्या खटल्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 50%च्या वर आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही. आणि 50%च्या वर देऊ शकत नाही तर राज्य कसं देणार. तर राज्याला अधिकार केंद्राने दिले असले तरी. पण इंदिरा साहनी काय म्हणते, इंदिरा साहनी म्हणते की तुम्हाला जर 50%च्या वर आरक्षण जर द्यायचं असेल तर असामान्य परिस्थिती पाहिजे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन, असामान्य परिस्थिती पाहिजे. आता असामान्य परिस्थितीची व्याख्या काय, असामान्य परिस्थितीची व्याख्या हे पार्लमेंटने ठरवलेली नाहीये किंवा संसदने ठरवलेली नाहीये. हा शब्द आहे कोर्टाचा. तर कोर्ट काय म्हणते सामान्य परिस्थिती म्हणजे काय, ज्यांची दूरवर आणि ज्यांची दुर्गम परिस्थिती आहे त्यांना तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. म्हणजे इतर जे राज्यातले 20-22 राज्यात जे 50%च्या वर दिले जातात त्यांचे. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय, दूरवर आणि दुर्गम म्हणजे जिथं लाईट नाही, जिथं रस्ते नाही, जिथं फोन नाही. पण हा निकाल केव्हाचा आहे, 30 वर्ष अगोदरचा आहे. ही परिस्थिती आज होऊ शकत नाही. आज दुर्गम जे ग्रामीण भागातले लोक ते गेले शहरात, जमिनी विकल्यात. ज्या जमिनी 10 एकर तिथं 10 कोटीहून पोचले, वाटण्यात आले. आणि म्हणून केंद्राला मी परवा पार्लमेंटमध्ये बोललो. केंद्राला पार्लमेंटमध्ये मला बोलायला संधी दिली नाही. 105 घटना दुरुस्तीचा राज्याला अधिकार दिले, मला दिली नाही परवानगी. मी भांडून घेतली. आणि भांडून घेत असताना मी त्यांना सांगितलं की साधा आणि सरळ, तुम्ही जर म्हणत असाल राज्याला अधिकार दिले, राज्याला जर अधिकार दिले असतील तर हे शब्द व्याख्या आहे ना, दूरवर दुर्गम ही बदला. कारण आताचा माणूस हा खेड्यात राहत असला तरी तो काही डोंगर भागात तिथे राहत नाहीये, तिथे लाईट नाही, तिथे नाही. गेले दिवस 30 वर्षाच्या अगोदरचे 1830च्या सेन्ससचे. आणि म्हणून तो शब्द जर बघला तर मग काय ते खरा हात नाही की राज्याला अधिकार आहे, नाहीतर राज्याला अधिकार हे गोळ्यात काढण्याचा प्रकार आहे. तुम्हाला हे सुद्धा जमत असलं केंद्राची जबाबदारी, राज्याची जबाबदारी तुम्हाला सांगितली. तिने सामाजिक मागास सिद्ध करणे एवढीच राज्याची जबाबदारी. केंद्राने काय करायचं, पण हे जर तुम्हाला व्याख्या बदलायची नसेल तर हे शब्द बदलू शकत नसाल, पार्लमेंटरी शब्द आणायचे नसेल तुम्हाला, तर तुम्ही ज्याप्रमाणे 10% EWS दिलेले आहे, आर्थिक दुर्बल घटकांना 10% दिले, ते आता चॅलेंज आहे. सुप्रीम कोर्टात चॅलेंज आहे ते. तरी तुम्ही 70% द्या, 5% द्या, 8% द्या, जे तुमची इच्छा तुम्ही द्या. जेणेकरून नुसतं मराठ्यांना नाही तर गुजर असेल राजस्थानमध्ये, पटेल असेल गुजरातमध्ये, तिथं हरियाणामध्ये जाट असतील, तेलंगणामध्ये आणि कुठे जात आहे, सगळ्यांना मिळू शकतात. किती सोपं सांगितलं तुम्हाला.
राज्याने काय करायला पाहिजे, केंद्राने काय करायला पाहिजे. पहिला टप्पा हा राज्याचा आहे, दुसरा टप्पा हा केंद्राचा आहे. मग औशी लोक आहेत माझ्या जवळचेच, ते म्हणतात ओबीसी मध्ये आरक्षण दे. समाजवादीने बोलत, अरे बाबा मी शिवाजी महाराज शोभांचा वंशज आहे. मला त्यांना सगळ्यांना विचारायचं, मला सांगा सत्ताधारी कोण आहेत? पूर्वी भाजप शिवसेना, आता सत्तेत कोण आहेत? भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस. पूर्वीच्या सरकारने काय निकाल दिला? तिने सांगितलं की ज्यांना आरक्षण दिलं जातं त्यांना धक्का न लावता आरक्षण द्यायला पाहिजे. सर्वांमध्ये ते ठरलं तरी ह्या महाविकास आघाडीने काय ठरवलं होतं? तोच फॉर्म्युला, ज्यांना आरक्षण दिलंय त्यांना आरक्षणात धक्का न लावता आरक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात एसीबीसीचं आरक्षण. मला जर विचारलं तर तुमचं मत काय? आणि हौशी सातमला सांगावं लागतं. माझं स्पष्ट सरळ मत आहे. ज्या शिवाजी महाराज शाहू महाराजांनी काय सांगितलं की जो वंचित आहे, जो शोषित आहे, त्या वंचित शोषितला तुम्ही आरक्षण द्या. आता शोषितपणा राहिला नाही. सरकार कोणाचे असेल, तुमचं असू दे, पुरीच असू दे, जे टिकणारं आरक्षण आहे ते तुम्ही द्या. सोपं सरळ. आता मध्येच काही घुसते. काय घुसते? संभाजी छत्रपती हा भाजप पुरस्कृत आहे. कोणतरी म्हणते ह्यांचे आणि पवार घराचे जवळचे संबंध आहे, जवळचे संबंध. कोणतरी म्हणते धाकटे बाबांचे काँग्रेसचे, तुझे काँग्रेसचे सगळ्यांचे पुरस्कृत आहे. कोणातरी म्हणणं असं असते की प्रबोधनकर ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे आजोबा आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज जिवलग मित्र होतेच ते. आणि उद्धव ठाकरे आणि मी आमचं दोघं मैत्री आहे. का मैत्री आहे? किल्ल्यांचं दोघांचं प्रेम आहे. म्हणून हे सगळे मला पुरस्कृत म्हणतात. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. मी काय म्हटलं मगाशी, संसद मध्ये 105व्या घटना दुरुस्तीत मला कोणी बोलत दिलं नाही, भाजपने बोलत दिलं नाही मला. बरोबर आहे. आणि नांदेडच्या सभेत 50,000 लोक आलेले. किती लोक आलेले? 50,000. मी घाबरून गेलो. कोविडची महामारी एवढी जोरात होती त्यावेळी, जिथं मी त्या समारंभाला सांगितलं 5,000 जेव्हा लोक आले तर मी येणार नाही कार्यक्रमाला. बघतोय 50,000. शेवटी मला सुद्धा मी सुद्धा एक समन्वयकच आहे आणि म्हणून मला त्या कार्यक्रमात जावं लागलं. कारण शेवटी लोकांच्या भावनाला आपण थांबवू शकत नाही. लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी काही लोक समोर बाहेर पडतो त्यावेळी त्याला रिस्पेक्ट, त्याला सन्मानच करावा लागतो. आणि म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो. तिथल्या प्रमुख नेत्यांनी काय म्हटलं की हे आंदोलन भाजप पुरस्कृत आहे. म्हणजे तिकडं मला विरोध, तिकडं पुरस्कृत. हा सगळा खेळ डबा आता बंद व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही जनसंवाद यात्रा ह्याच्यासाठी काढलेली आहे की आम्ही परत एकदा मूक आंदोलन काढणं सुरू केलं होतं. मूक आंदोलन काय? आम्ही बोललो, समन्वय बोलले. आम्ही म्हणजे कोण? 58 मोर्चात आलेले सगळे समाजातले लोक, ज्याची आदर्श पूर्ण देशाने जगाने घेतला. समन्वय आपली बाजू मांडली. आम्ही बोललो, समन्वय बोलले. आता कोणी बोलायला पाहिजे? या सगळ्या नेते मंडळी बोलायला पाहिजे. तुम्ही मार्ग करायचे. आणि म्हणून आम्ही मूक आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं मूक आंदोलन थांबवा. कोल्हापूरचं झालं, नाशिकचं झालं. आम्ही गेलो, बैठक झाली. बैठकीत आश्वासन दिले. आम्ही म्हटलं हे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन हे तुम्ही मार्गी लावा. तोपर्यंत तुम्ही समिती स्थापन करा. समिती स्थापन करून सामाजिक मार्ग सिद्ध करा. या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांना सांगितलं दुसरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी जनसंवाद यात्रा सुद्धा आहे, त्यांना हे सांगितलं आम्ही की ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर तुमच्या राज्याच्या हातात आहेत. पूर्वी 22 का 24 होत्या.
आम्ही नुसता 5 मोजून काढले. कुठल्या 5 मोजून काढल्या त्या 4-5 मी तुम्हाला सांगतो. एक तर अण्णासाहेब पाटील महामंडळ, ज्याच्यातून रोजगार आपण देऊ शकतो, ज्याच्यातून आपण उत्पन्न देऊ शकतो का, उत्पन्न आपण लोन देऊ शकतो. तर 29,000 त्याचे लाभदारी झाले. किती चांगली गोष्ट आहे. मागच्या सरकारच्या वेळी हे 29,000, मागचं सरकार हे सरकार मला एक तुलना करायची नाही आहे, पण जी फॅक्ट मी तुम्हाला बोलतोय, 29,000 लोकांना ते लाभदारी झाले. सगळ्यांचे धंदे, छोटे छोटे रोजगार धंदा सुरू झाला. आता काय परिस्थिती आहे. 11 कोटी के 9 कोटी रुपये नुसते आतापर्यंत दिलेले. काल मुंबईत एक ती कुठली कोऑपरेटिव्ह बँक होती, त्यांनी सांगितलं आम्ही 25 कोटी साथीला दिलेले, 25 कोटी रुपये. आता लोन परतावा जर झाला नाही तर पुढच्या वेळी साथीच्या लोकांना, साथीच्या मुलांना, अण्णासाहेबांच्या आपल्या मुलांना, मराठा समाज गरीब मुलांना तर परत एकदा लोन देणार आहे? देणारच नाही. सगळे बंद बोलले, सरकारनं नादी लागलं लोक म्हणणार. अण्णासाहेब पाटील महामंडळमध्ये या मिनिटाला मंडळ सुद्धा नाहीये, पैसे नाहीत. आता ही कोणाच्या हाताने गोष्ट आहे? त्याला काय कोर्ट लागते? कोर्टाचा विषय काय आहे का? अजिबात नाही. इथं तुम्ही पैसे द्या ना. या गरीब मराठ्यांचे अन्याय व्हायला लागलेले. यांना आरक्षण नाही, शिक्षणात नाही, नोकरीत नाही, यांना सवलती नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कधी रोजगार मिळत होता, तो सुद्धा बंद झाला. तुम्ही जावा, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकारी करून अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिस बघावं, काय स्टाफ आहे. तरी आम्ही बसायचं, आम्हाला आश्वासन दिलं पण थांबायचं. 3 महिने झाले, 4 महिने झाले. आम्ही म्हटलं ओबीसी प्रमाणे शिक्षणाच्या सवलती द्या, त्याच्यावर काही भाष्यच नाही. सप्टेंबर सुप्रीम कोर्ट म्हणते 9 सप्टेंबर 2020च्या अगोदर ज्या काय लोकांचे सिलेक्शन झाले असतील किंवा नियुक्त झाले त्यांना रुजू करा. आपले गरीब मराठी मुलं ज्यांनी एमपीसी साठी अहोरात्र प्रयत्न केले, अहोरात्र अभ्यास केला, ते उत्तीर्ण झाले, ते सिलेक्ट झाले, त्यांना ऑर्डर दिल्या तुम्ही सिलेक्ट झालाय म्हणून, पण नियुक्त दिले नाही. का नियुक्त दिले नाही? कोविडची महामारी. पूर्वीच्या आणि 2013च्या आणि बरेच लोक अडकले, तो भाग वेगळा आहे. आता यांना का दिलं नाही? कोविड आहे. आता ह्या टीचरची काही चूक आहे का कोविडच्या मग तो परत म्हणून टाकलं, सुप्रीम कोर्टने स्टे आणून टाकला. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं, पूर्वी सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास आहे की तुम्ही सुपर न्युमरीच्या पॅटर्नवर तुम्ही त्यांना नोकऱ्या देऊ शकता. सुपर न्युमरी म्हणजे अधिसंख्य जागा, ज्याचा खर्च नुसता सरकारला स्वतः घ्यावा लागतो. आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं ह्याला आमचा काही विरोध नाही. आम्ही अटॉर्नी जनरलशी बोललो, अटॉर्नी जनरल तो कुंभकोणीशी बोललो. कुंभकोणी इतका गोड बोलतो, इतका गोड बोलतो की दोन मला फोन आणि सांगतो बाबा मराठा समाजाने जरा घाबरतोय, हा ते मुलं असे आहेत कसे आहेत. मी म्हणलं मी आहे ना, तुम्ही मार्ग लावा, तुम्ही त्या मुलांच्या अन्याय होऊन एवढंच करा. आता 2 महिने पट्ट्या फिरकला जो नाही, पट्ट्याने मला फोन केला का? आता त्याचे मत बदललं, काय झालं अजून मला माहित नाही, किंवा तिने आमचा अजून हिसका पाहिला नाही. या गरीब काय करायचं? 8-5 मोर्चे निघाले, आपण सर्वजणचे लोक, अनेक बहुजन समाजाचे लोक सुद्धा त्या मोर्चेत होते. सगळ्यांनी सपोर्ट केलं का? त्या कोपाडीची भगिनीवर अत्याचार झाला. ती आपलीच भगिनी आहे ना शेवटी, तिला न्याय मिळाला तो. किती वर्ष झाले, काय झालं त्याच्यावर? केस काही झाली. ती केस स्पेशल मेन्शन करा म्हणून सांगितलं. स्पेशल केस मध्ये ऍप्लिकेशन करा म्हटलं आम्ही सरकारला, फास्ट ट्रॅक करा ना. झाले 4-5 महिने, काही त्यात नाही. मग या फार मोर्चे झाले, ते काय स्टंट होते का लोकांचं? लोकांना नुसते गर्दी दाखवायची होते का आम्ही एवढे लोक आलो म्हणून? इतके शिस्तबद्ध मोर्चे, ज्याचा आदर्श महाराष्ट्राने, देशाने, तर जगाने घेतला. एंड रिझल्ट काय? एंड रिझल्ट काय केलं त्या भगिनीच्यासाठी?
सारथी आहे, सारथीला सुद्धा अजितदादा पहिल्यांदा विचारत सुद्धा नव्हते. आमचं भांडण झालं त्यांच्याशी, समन्वय आमचं भांडण झालं. त्यांना पटवून सांगितलं की सारथीने किती मोठा स्टेप देते बघा, की एवढं आरक्षण महत्वाचं आहे. बोलून थोडे दाखल संभाजी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जेवढं आरक्षण महत्वाचं आहे तेवढंच सारथी संस्था ही स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. सारथीच्या माध्यमातून जे मुलं शिकलेले नाहीत, आपले जे मुलं व्यवसाय करायसाठी पैसे नाही, त्यांचा व्यवसाय कसा करायचाच हे माहित नाही आपल्याला. किंबहुना अनेक असे कोर्सेस आहेत जे तुम्हाला कुठेतरी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार, कारण आपली मुलं तिथे पोहोचू शकतात, आपली गरीब मुलं आहेत. सारथीच्या माध्यमातून 420 वेगवेगळे कोर्सेस आहेत, ज्याच्यातून हा गरीब मराठा कुणबी मुलगा तिथे शिकू शकतो किंवा तिथे कोर्स मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तो स्वतःचा धंदा करू शकतो. मग अण्णासाहेब पाटील महामंडळाचा त्याचा कुठेतरी त्याचा उपयोग होईल त्याला अनुभवचा. आता मला एक सांगा, परवा 22 मुलं आयएस झाले आपले, कौतुक आहे काही. आज 22 का 50 का होणे, 100 का होणे, ह्याच्यासाठी माझा लढा आहे. मी खाली बसलो होतो, शाहू महाराजांच्या नावाने उभा झालेली ती संस्था आहे. खाली सारथीमध्ये जमिनीवर जाऊन मी आंदोलन केलं आणि मग कुठेतरी त्याला स्वायत्ता मिळाली. आता कुठेतरी मार्ग लागलेला आहे आणि म्हणून थोडंफार आम्ही पूर्णपणे समाधानी असं म्हणणार नाही, पण निश्चितपणाने काहीतरी तिथं चालू आहे. वसतिगृह, अशोकराव खोटारडे, वसतिगृह 23 वसतिगृह उपसमितीचे अध्यक्ष यांनी सांगितले 15 ऑगस्टला आम्ही सुरुवात करू. किती सुरू झाले? एकही सुरू झाले. आपल्याला काय कळत नाही ना, सोलापूर लोकांना समजत नाही, आमच्या कोल्हापूर लोकांना काय कळत नाही काय चाललं वरच्या लेवलला. यांनी स्टेटमेंट केलं 23 वसतिगृह सुरू झाले, संभाजीराजांची अशी चर्चा चालू आहे, अनेक मराठा समाजाच्या नेत्यांशी समावेशांची चर्चा चालू आहे. वेगळी चर्चा आहे. 23 वसतिगृह एकही सुरू झालेले, एकच चालू झालं, ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, ते सुद्धा त्यांच्या मेहनतीने केलेलं. आता 23 मध्ये नाही येते, त्यांनी स्वतंत्र केलेलं आहे अगोदर त्या एकनाथ शिंदेचा खूप. आता मला सांगा, या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या हातात करायला तुम्ही करत नाहीये. या मराठा समाजाचा खेळ करत नाही गेला तुम्ही. आम्ही काय बांगड्या घालून बसायचं का? एक मराठा, संभाजीराजे मराठा समाजाचे लोक एकत्र येत नाहीत, हा त्यांचा अजेंडा आहे. मराठा समाजाचे लोक एकत्र येत नाहीत, हा त्यांचा अजेंडा आहे. आणि म्हणून संभाजीराजे मॅनेज केली की विषय संपला असा सुद्धा त्यांच्याकडे अंदाज आहे का मला माहित नाही. पण मी संभाजी छत्रपती या छत्रपती घराण्यात माझा जन्म झालाय. मॅनेज बिनेज हा शब्द आमच्या जवळपास येऊ शकत. संभाजीराजे तुम आगे बढ़ो. म्हणून ही जनसंवाद यात्रा ह्याच्यासाठीच आहे की आम्ही मूक आंदोलन केले तरी तुम्हाला फरक नाही, शांतपणाने आम्ही तुमच्याशी चर्चा केली तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. आता पूर्ण महाराष्ट्रात फिरून आम्ही काढणार, महाराष्ट्रात फिरून काढणार आणि सगळ्या गरीब मराठ्यांना सांगणार आहे की राज्याची जबाबदारी काय, केंद्राची जबाबदारी काय, आणि राज्यात सुद्धा आपल्या मूलभूत सुविधा ज्या आपण आम्ही 5-6 मागितल्या, 22 नाही महिन्यांच्या 5-6 मागितल्या, त्या तुम्ही कशा आम्हाला मार्ग लावताय? किती दिवस आम्ही ऐकायचं? आम्ही मुख्यमंत्री आता भेटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी परत आम्हाला बोलवलं, आम्ही भेटणार नाही. मी नाही, मराठा समाजाचा समावेश सुद्धा भेटणार नाही. का भेटणार नाही? त्याला आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की तुमचं सगळं प्रश्नाची उत्तर आहे. ते प्रश्न ते पत्र जर बघितलं तर सगळं सरकारी बाबूने लिहिलेलं पत्र आहे. उद्धवजींनी नुसतं सही केलेली आहे, दुर्दैवाने फसवलं त्याला. त्याला परत उत्तर दिलं की किती चुकायच्या पत्रात, किती तुम्ही दिशाभूल करताय मुख्यमंत्र्यांची. हे सिरियसनेस. आणि म्हणून जनसंवाद यात्रेच्या
तिथं तिथं पिंचून करणार आम्ही सर्व समन्वयकांनी मी. आणि ह्या सगळ्या ज्या फॅक्ट अँड फिगर्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. ठरवून येते म्हणजे काय करायचं. आणि जर का तिने आमच्या या जनसंवादाची दखल घेतली नाही तर आमची इच्छा नसताना सुद्धा कोविड आता भरपूर झालं. आता सगळे महामेळावे सुरू झालेले आहेत, मेळावे सुरू झालेले आहेत, सगळे पक्षाचे कार्यक्रम सगळे एकत्र चालू झालेले आहेत, सगळ्यांच्या आपले अजेंडा चालू आता सुरू झालेले आहेत. आता निश्चित आम्ही ठरवलंय जर ह्या जनसंवाद यात्रातून काही निघत नसेल तर आपल्याला एक वेळ पर्यंत राहतो तो म्हणजे लॉंग मार्च पुणे टू मुंबई. सोलापूरचे लोक तिथे येणार आहेत का? आवाज येत आहे. नुसता शिवाजी महाराजांचा नुसता जय जयकार करून चालणार नाहीये. सोलापूरचे लोक लॉंग मार्चला जर प्रसंग आला तर येणार आहात का? सोलापूरमध्ये जर रिहर्सल झाली आता थोडं मनोरंजन करू. सोलापूरमध्येच आज सकाळी पावणे हाऊस खानात सांगितलं आज पहिली सभा ती मोडलंय आणि म्हणून आपण मोटरसायकल रॅली करूया. आधी तुम्ही मोटरसायकलवर बसायलाच पाहिजे. मी म्हटलं आपला एवढा हौशी आहे, एवढे सगळे तयारी एवढं त्याला परिश्रम करायला लागतात सगळं रॅलीवर माणसं काय ऑपरेट आहेत. आमच्याकडे काही कुठले पुढारी नाही. पाकिट द्या म्हणजे चांगलं आहे म्हणजे सगळे पैसे असल्याशिवाय खर्च चालत नाही ना. केव्हा ते पाकिट घेतलं तरी चांगल्यासाठी घ्यावं, संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी नको. पण आमच्याकडे तर काही नाही, संभाजीनगर काही देऊ शकत नाही. पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर सगळे लोक जमा केले, 1000-2000 लोक आलेले, मोटरसायकल आलेल्या. आणि मग यांचा मोराल डाऊन करू नये म्हणून मी त्यांना सांगितलं ठीक आहे बसतो मोटरसायकल चला म्हटलं. तिथे गेलो, मी माऊलीला विचारलं त्यांच्या सगळ्या सहकार्याला किती लांब आहे जागा म्हणजे मोटरसायकल रॅलीची सुरुवात ते एंड पॉईंट किती लांब आहे. ते म्हणले राजे 200 मीटर आहे. म्हणजे त्यांना भीती होती की मी मोटरसायकलवर नाही म्हणणार म्हणून 200 मीटर म्हणजे राजे दुसरं बसून सर नवीन बुलेट आणले म्हणजे तुमच्यासाठी. मी म्हटलं मी बुलेटवर बसणार नाही. लगेच पेपर मी कटिंग. कोविड असताना सुद्धा राजे प्रोत्साहन देतात. टपलेले सगळे लोक की मराठा समाजाला कसा गालबोट लागेल. तुम्ही पाठगुणाकडे लक्ष देऊ नका. झोपडीतला गरीब समाज तुमच्याला कोण काय पण म्हणू द्या, पण गरीब मराठा तुमच्या बाजूने. तुम्ही पाठगुणाकडे लक्ष देऊ नका. तुमच्या मनात आता येऊ देऊ नका. मला असं म्हणते, मला तसं म्हणते. गरीब समाज तुमच्या बरोबर तुमचं देतो. तर मी म्हटलं चला म्हटलं आता बुलेटवर बसायचं नाही म्हटलं, आपण चालत जाऊ म्हटलं. कशा लोक म्हणजे अरे राजे भर उन्हात चालत जायचे. त्यांना मनात चुक हे काय 3-4 किलोमीटरचा प्रवास आणि आपण राजेला आपण 200 मीटरच सांगितलंय. आणि मग सुरू झालं जोरात चालत. यांच्या सगळ्या घाम ते मला राजेला काही घाम दिसत. हे खरं राजा आहे काय नेमकं शेतात काम करणार रेत आहे ह्याला काही समजत ना. आम्ही रेत असलो तरी शेवटी त्यांच्या सगळ्यात कडकपणा काटकपणा नसतो. आणि मग चालायला लागलो. हळूच एक पोलीस मला येऊन म्हणतो महाराज हे काही 200 मीटर नाहीये, अजून 2 किलोमीटर पुढे आहे. तर ती पोलिसांवर तू काही काळजी करू नकोस, अजून 3 असले तरी मी चालायला माझी तयारी आहे. आणि हे सगळं झालं, पूर्ण केलं. आणि सगळ्यांना त्या संबोधित करता मी सकाळी सांगितलं की लॉंग मार्चची रिहर्सल होती. जर का तुम्ही संभाजीराजे आणि सर्वसामान्य सर्व मराठा समाजात गृहीत धरू नका. मी पुढच्या समावेशात सांगितलं ज्या पुढचा जनसंवाद यात्रा असणार आहे तिथं नुसतं गाडीत फिरणार नाहीये. तर तिथं ज्यावेळी ज्या जनसंवाद यात्रा तिथं जाणार तिथं 35 किलोमीटर पहिला टप्पा स्वतः संभाजी छत्रपती चालणार. दाखवून देतो संभाजी छत्रपती सगळे समोर मराठा समाजात किरकोळ नाहीये. तुम्ही आम्हाला ग्रँटेड गृहीत धरू नका. पहिली सुरुवातच 35 किलोमीटर सर्व लोक. दुसरा समाज यात्रा 2 दिवस राहू. ज्या दिवशी तिथं राहायचं 35 किलोमीटर गेली तिथंच राहायचं आणि दाखवता संभाजीराजे नुसतं एक ट्रेलर आहे आणि
तिथं लोकांच्या राहून तिथं रस्त्यावर झोपून शिवाजी महाराज मावळ्यांच्यावर राहिले तर आपण काय आपण सुद्धा तिथं झोपू शकतो लोकांच्या बरोबर. धमकाना टाकून तिथं राहतील धमकाना टाकून तिथं राहतील लोकांच्या आमच्या सगळ्या समन्वयक असतील किंवा मला समज लोक त्यांच्यावर झोपून एक ट्रेलर टाकू तर मग आपल्याला सुद्धा लॉंग मार्च काढता येतो हे आपल्याला तिथं उत्तर देता येईल. आणि म्हणून मला जो सोलापूरकरांच्याकडनं कारण मला हक्क आहे सोलापूरकर माझी शिवशाहू दौऱ्याची सांगतात कारण इथं झाला होता. मला ताकद मिळाली महाराष्ट्रात ही शिवशाहू दौऱ्यांच्यामुळे मिळालेली आहे आणि म्हणून ती ताकद घेण्यासाठी आज मी सोलापूरला आलो. काल रायगडला काय गेलं की राजधानी रायगड होती म्हणून राजधानी रायगडची निवड काय दौरा काल झाला विनोद साहेबांनी तिथे सर्व सरकारने आज माऊली पवार त्यांच्या लोकांनी काय मोठा उत्साह सगळं केलं कारण सोलापूरला सुद्धा माझा हक्क आहे एवढा चांगल्या पद्धतीने तुम्ही हा दौरा आयोजित केला होता काय मागचा सुद्धा दौरा आणि या दौऱ्याचं कारण येतं आम्ही शाहूंचा वंशज आहे शिवाजी महाराजांचा वंशज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आपल्याला पहिलं आरक्षण दिलं होतं शाहू महाराजांनी 50% आरक्षण तेच 50% आरक्षण हे त्यांनी घटनेत घटित केलं आणि आपल्याला 1963-1962 परत आपल्याला इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी सेंट्रल लिस्ट मध्ये ओबीसी मध्ये आपल्याला आरक्षण देत होता त्याला बाबासाहेब आंबेडकरांचा सपोर्ट होता आपल्याला. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरचे संबंध आपल्याला माहिती आपण सोलापुरात राहतात. आजच मी सकाळी बाबासाहेब आंबेडकरच्या प्रेरणाभूमी अस्थिविहाराला भेट दिली आणि शाहू महाराज ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर माणगावला आले होते माणगाव हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि माणगावच्या सभेला ज्यावेळी आले होते त्यांनी शाहू महाराजांना आमंत्रित केलं. शाहू महाराजांना आमंत्रित केल्यावर शाहू महाराज आपल्या भाषणात म्हणतात माणगावच्या सभेत ह्याच्या पुढं बहुजनाचं नेतृत्व हे मी करणार नाही ह्याच्या पुढं बहुजनाचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात 1950च्या दरम्यान काहीतरी ते कोल्हापूरला आले होते. मला माहित नाही काही साल काय साल मध्ये मी सालात चुकत असेल पण ज्यावेळी कोल्हापूरला आले बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वतः म्हणतात माझी जयंती साजरी करू नका जर जयंती कोणाची साजरी करायची असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी. बाबासाहेब आंबेडकर 1917 नागपूरला बहिष्कृत समाजाचा मेळावा होता परिषद होती आणि त्या बहिष्कृत समाजाच्या परिषदेला त्यांनी आमंत्रित केलं शाहू महाराजांना. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलं. शाहू महाराज म्हटले मी येतो आणि नंतर पत्र पाठवलं शाहू महाराजांनी मी येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही म्हटले कारण का त्यांच्या कन्या राधाबाई राणेसाहेब अक्कासाहेब महाराज यांची तब्येत बिघडली होती. बाबासाहेब आंबेडकर परत पत्र लिहितात काय पत्र लिहितात की तुमच्या अक्कासाहेब महाराज तुमच्या कन्या राधाबाई राणेसाहेब हे आजार मी मान्य करतो पण इथं जे आलेले नागपूरला येणारे जे जो दलित समाज आहे जो बहुजन समाज आहे हे कोण आहेत हे तुमचे लेकर नाहीत का हे तुमचे मुलं नाहीत का. आणि जे शाहू महाराजांनी भावलं ते शाहू महाराज ते नागपूरच्या बहिष्कृत समाजाच्या कार्यक्रमाला गेले. हे संबंध होते बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांचे आणि हेच बहुजन समाजाची इच्छाच होती हे सगळेजण एकत्र राहायला पाहिजे. माझा प्रयत्न हाच आहे की मराठा समाज हा परत एकदा बहुजन समाजाच्या छताखाली यायला पाहिजे जेणेकरून ही जाती विषमता ही कमी वाटेल. हा दलित हा मराठा हा ओबीसी हा मराठा हा होऊ नये. भडेंद्री एक आणि कोणती काय मी तर बोलून गेला काय मला त्यात भाषा करायचं नाही. आपण मी तर म्हणतो मराठा समाजाच्या लोकांना तिकडे दुर्लक्ष करा त्याला हेच पाहिजे की तुम्ही काहीतरी बोलावं आणि दोन जाती जमातीमध्ये भांडणं लागतं. तुम्ही प्रामाणिकपणे आरक्षणाची बाजू आपण मांडत राहू सरकारकडून अपेक्षा ठेवू आणि निश्चितपणे आपल्याला जे पाहिजे मिळायलाच पाहिजे नाही मिळत तर आपला लॉंग मार्च चालू आणि एवढं बोलतो आणि सांगतो जय हिंद जय